नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आनंद आश्रम इथे सध्या आपण आहोत आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात मुंबईचे माजी नगरसेवक शिवसेनेत आहेत। आज सायन प्रतीक्षा नगर येथील वरती अनेक माजी नगरसेवक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विभागामधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातो। रामदास कांबळे नगरसेवक वॉर्ड क्रमांक 173 साहेब कोळीवाडा मुंबई त्यांच्यासोबत नंदा बाबू साहू शाखा संघटिका रामदास कांबळे यांच्या सौभाग्यवती साहेब कांबळे यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला जातो। त्याचप्रमाणे नंदा साहू पुढे पटापट गेला तुम्ही नंदा पाटसेके उपाटा शाखा संघटिका उपशाखा संघटिका नंदा पाटसेके सुचित्रा कावळे काही पुढे या पटापट सुचित्रा कावळे दीपिका नेमन मालका शाखा संघटिका उपाटा यांचा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला जातो। दीपिका नेमन उपशाखा संघटिका श्वेताली खडक्कर आपण पुढे यायचं आहे। देविका नायर उपशाखा संघटिका उपाटामधून शिवसेनेमध्ये या महिला भगिनींचा प्रवेश होतोय आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मालन सावंत, रेखा तिवारी, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, मालती पंचाला जशी नावे घेतो तरी कोणी पुढे या पटापट अनिता सावंत, अपूर्वा पालव, मालती पंचाला, रजनी पाटील, श्रुतिका उभारे, मीना मन्यार, श्रद्धा पटाले, नैना मोरिया, रंजिता गुप्ता, सुशीला कनोडिया, शिवदुलारी शर्मा या सर्व उभाटाच्या महिला आघाडीचा आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातो। यानंतर काही पुरुष पदाधिकारी आहेत उभाटाचे पुरुष पदाधिकारी त्यांनी पुढे यायचं। तारीख शेख, राजकुमार केवट, तारीख शेख खाली वायर बघा वायर तारीख शेख, राजकुमार केवट, प्रशांत शिवणकर हे सर्व उपशाखा प्रमुख आहेत उभाटाचे। नितीन जोशी कार्यालय प्रमुख, कैलास मोरिया, हरीश सरोज खाली वायर रवींद्र मोळी, युवासेनेचे पदाधिकारी सचिन पडवळ, युवासेनेचे सचिन पडवळ, सागर यांनी पटापट गर्दी मागे ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी थोडंसं मागे व्हा, आपल्याला कॅमेऱ्याला अडचण होते। विनोद शर्मा, विनायक लाटे, शुभम पवार, महेंद्र पैरेस्वामी, गोविंद बिंद, रायकमल सहा, राज वर्मा आणि या सगळ्यांचा आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते गीता सेनाताई यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आदरणीय साहेबांच्या कार्यक्रमाने प्रभावित झालेले तसेच मुंबईच्या विकासाची वाटचाल करणारे या राज्याचे एकमेव तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विश्वास करून आज ही साईन कोळीवाडा उभाटाची ही मंडळी जी आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचा शिवसेना परिवारामध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा।
उभाटाची मंडळी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 173 मध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्या ताईंचा फोटो घ्या. शिवसेनेमध्ये आम्ही शिक्कामोर्तब केलेलं आहे. यानंतर आदरणीय साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. त्या तत्पूर्वी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले क्रमांक 173 नगरसेवक रामदास कांबळे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. रामदास कांबळे यांना विनंती करतो. हो दादा यांना थोडं मागे घ्या ना. आई यांना थोडं मागे घ्या. आपले उचलला वाटतं. शिवसेना माझ्या अकाउंट चालू आहे. नाही इथे समोर बघा समोर. ओके ओके थँक्यू. उचलणार आहे त्यांनी आपली लिंक उचलली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय ऋषिकुमार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे चरण स्पर्श करून आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे उपनेते राहुल शेवाळे साहेब, सातमकर साहेब, विलासप्रमुख राणे साहेब, उपस्थित सर्व वरिष्ठ आज यांच्या समवेत यांच्या उपस्थितीत मी आज शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत आहे. साहेब, खऱ्या अर्थाने नगरसेवक असताना माझ्या विभागामध्ये धोरणात्मक कामं मी केले, जसे की रोडच्या असेल, डांबरी असेल, कॉन्क्रीट असतील, उद्याने केले, स्ट्रीट लाईट लावल्या, मोठे नाले केले, त्या ठिकाणी रेल्वे पट्ट्याचे ब्रिज बांधले, त्यासोबत 1 किलोमीटर पाण्याची लाईन टाकली. असे धोरणात्मक कामं आपल्या वॉर्डमध्ये केले. पण गेली 3.5 वर्ष विभागामध्ये जसा विकास व्हायचा पाहिजे तो विकास होत नाहीये. मी बरेच प्रयत्न केले, परंतु काही अडथळे त्या ठिकाणी बरेच आले. मला या ठिकाणी पक्ष प्रवेश करायचं कारण साहेब तुम्हाला बोललो, माझ्या विभागामध्ये बरेचसे असे काम आहेत की लोकांच्या विकासासाठी करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रवेश केला. साहेब, माझ्या तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे माझ्या विभागामध्ये साहेब सायन्स स्टेशन सिग्नल ते प्रतिष्ठानगर पर्यंत जो मधला SIS कॉलेज पासून तर ब्रिज करणं गरजेचं आहे. जो माणसांना अर्धा तास लागतो तिथं माणसं 10 मिनिटात चालत पोहोचते स्टेशनला. त्यासोबत साहेब मला 70% विभाग हा संक्रमण शिबिरातील या ठिकाणी नागरिक राहतात. या विभागामध्ये गेली 180चे घरं, 120चे घरं या ठिकाणी स्क्वेअर फूटचे घरं आहेत 180चे, आणि बऱ्याच दिवसापासून गेली 20 वर्ष त्या ठिकाणी लोक राहत आहेत. यांचं त्या ठिकाणी 180चं घर हे करून पुनर्बांधणी करून त्या ठिकाणी अधिकचा एवढा जो नियमानुसार 300, 350, 500 जो काय असेल त्या ठिकाणी लोकांना नागरिकांना तो मिळायला पाहिजे. त्यासोबत
संक्रमण शिबिरामध्ये साहेब आता पूर्ण मुंबईमध्ये इमारतीमध्ये सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गॅसच्या पाईपलाईन आहेत, परंतु माझ्या विभागावर साहेब संक्रमण शिबिरामध्ये गॅसच्या पाईपलाईन नाहीयेत. त्यासाठी मी पाठलाग केला, त्याची एमजीएस ते प्रत्येक आमच्या घरामध्ये प्रत्येक महिलांना गॅसचं कनेक्शन या प्रतिष्ठानगरमध्ये संक्रमण शिबिर लोकांना भेटले सगळ्यांना. त्यासोबत साहेब संक्रमण शिबिरामध्ये जो सर्वे आता झालाय, आता बऱ्याच लोकांच्या भाडेपावतीवर नावं नाहीयेत, ते भाडेपावतीवर त्याची सकट सगळ्यांची नावं यावी विनंती. संक्रमण शिबिरातील नागरिकांचे जुने भाडे आणि आता व्याज काही लोकांना 10-10 लाखाचे 15-15 लाखाचे व्याजासहित लोकांना आले, तर त्याचा योग्य ते व्याज माफ करून किंवा जे काही नियमात बसेल आणि नागरिकांना फायदा होईल असे काम आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. साहेब खास करून माझ्याकडे रेल्वे पट्टी आहे, त्या ठिकाणी मरिमा टेम्पल, वीर सेवा मंडळ, महात्मा नगर अशा अनेक इमारती झोपडपट्टी जवळपास 16 ते 20 सोसायटी आहेत. साहेब ते गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी मी शौचालय बांधलं साहेब, पहिल्या 35 वर्षात शौचालय बांधलं, तिथे 42 असली शौचालय, परंतु त्या ठिकाणी एका साईडला पटरी एका साईडला सोमयाचं भूखंड आहे, त्यामुळे जायला दुसरा पर्याय नाही पटरी क्रॉस केल्याशिवाय. परंतु मोठा झोपडपट्टी असल्याने 2,000 झोपडपट्टी असल्याने त्या ठिकाणी एसआरए होणे गरजेचं आहे आणि बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे की आपण एसआरए करू आणि त्या ठिकाणी बिल्डिंग त्या ठिकाणी बांधू. त्याचसोबत माझ्याकडे पंचशील नगरचं आहे, सावित्रीबाई फुले नगर आहे, सिद्धार्थ नगर आहे, मरियमा टेम्पल आहे, एकता नगर आहे, या ठिकाणचा विकास या ठिकाणचं पण एसआरए होणं गरजेचं आहे. आज त्याचं फॉलोअप चालू आहे त्यांचा, त्याच्यामध्ये आपण अजून मदत केली आपण तर त्या ठिकाणी त्यांचाही मार्ग मोकळा होईल. त्याचसोबत साहेब सायन हायवे तर सोमया मैदान, सरदार नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जर प्रतिष्ठानगरमध्ये यायचं असेल तर जीटीबी नगर पासून वळसा घालून जवळपास अर्धा तास लागतो, म्हणजे सोमया हॉस्पिटल पासून. तर सोमया हॉस्पिटल पासून तर सोमया मैदानामधून डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जी प्रतिष्ठानगर ट्रॅफिकची समस्या आहे हा निघेल आणि साहेब हा डीपी रोड आहे त्या ठिकाणी आणि हा नक्की तुमच्या मार्फत हा होईल पूर्ण. सर त्यासोबत माझ्या जवळपास 500 लोक आहेत, जवळपास त्याची 148 स्कीम वेलजीबाईची स्कीम आहे, त्यांच्या नावावर काही लोकांचे घरं नाहीयेत आणि बरेच जवळपास 20 वर्षापासून राहतात, तो पण मुद्दा मार्गी लागू शकतो साहेब. त्याचसोबत सरदार नगरमध्ये हे इमारती जवळपास 60 वर्षापासून त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून त्या 4-4 मजल्याच्या इमारती आहेत, त्यांचा कन्व्हेन्सचा विषय, त्यांच्या रिडेव्हलपमेंटचा विषय साहेब. त्याचसोबत प्रतिष्ठानगरमधील जे एलआयजी एमआयजी एचआयजी जे आमच्या इमारती आहेत त्या ठिकाणी लॉटरी मधल्या त्या ठिकाणचा आमच्या प्रतिष्ठानगरचा भूखंड खालीवर झाली, जमीन खालीवर झाली, त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झालेला आहे. तर ते 30 वर्षाची मर्यादा आहे, पण 35 वर्षाची मर्यादा रिडेव्हलपमेंटला. जर जी इमारत रिडेव्हलपमेंट करायला इच्छुक असेल त्यांना ती मुलं भेटावी म्हाडाच्या मार्फत, त्याला धोकादायक असल्या कारणाने. तर ही एक विनंती साहेब, हे सर्व प्रश्न तुम्हाला मी अगोदर मांडले आणि आपण साहेब मला शब्द दिलाय आणि साहेब जेव्हा शब्द देतात ते पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे हा पक्षप्रवेश करतो. हा पक्षप्रवेश माझ्या विभागाचा विकास, जनतेचं हित या ठेवून मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतो साहेब. आणि मला विश्वास आहे की आपण हे पूर्ण प्रश्न मार्गी लावा. त्यासोबत जे लोकांचे प्रमुख जे प्रश्न आहेत ते तर अनेक प्रश्न ते मी तुम्हाला सांगेल. त्यासोबत साहेब माझ्यासोबत जे पदाधिकारी आहेत, बेसिकचे आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, युवासेना आहे, त्या सर्वांचा योग्य तो मान सन्मान आपण ठेवाल हा मला विश्वास आहे. आणि आपण मला पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या साहेब मनोपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्यासोबत प्रशासनाचा मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण माझे त्या ठिकाणी मला माझे मित्रमंडळ असतील, विभागात रहिवासी आहेत, सूचना मानणारे सर्व पदाधिकारी शिवसैनिक आहेत, त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण पुढील वाटचालीस शिवसेनेमध्ये काम करणार आहोत. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साहेब मी तुम्हाला ही परत नंतर देतोच मी तुम्हाला आणि हे करतो. मोबाईल पकडून नवा तो साहेब थोडंसं मागे बसले वेगळे मला मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 173 सायन कोळीवाडा या विभागाचे नगरसेवक उबाटाचे रामदास कांबळे यांनी आज
शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांच्यासोबत शाखा प्रमुख शाखा संघटक नंदाबाबू शाहू, नंदा पाटसुपे, सुचित्रा कावळे, दीपिका निर्मल, श्वेताली खडपकर, देविका नायर या सर्व उपशाखा संघटिका आहेत. आणि त्याचबरोबर यामध्ये शाखेचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी आहेत. ताई शेख आहेत, राजकुमार केवट, प्रशांत शिवलकर, विजय कदम, रवींद्र मुळी, नितीन जोशी, नंदलाल जयस्वाल, कैलास मोरिया, हरीश सरोज आणि युवा सेनेचे देखील सर्व युवा शाखा अधिकारी आहेत. युवा अधिकारी सचिन पडवळ, विनोद शर्मा, साक्षर एले, सगळ्यांची नावं घेत नाही. विनायक लाटे, शुभम महेंद्र पेरस्वामी, गोविंद बेन, कोमल शाह, राजू वर्मा, विनय, सर्व जे राहिले असतील त्यांची नावं. आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत आणि आपल्या त्यांच्या पूजा कांबळे सहकुटुंब ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं सगळ्यांचं, सर्व माझे लाडके भाऊ, लाडक्या बहिणी त्यांचं स्वागत करतो. मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे रामदास कांबळे यांनी शिवसेनेमध्ये येण्याचं कारण स्वतः सांगितलं. त्यांना विश्वास आहे की गेले 2.5 वर्ष मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काम झालं विकासाचं आणि विकासाच्या कामामुळे त्यांना विश्वास आहे की जर विकास करायचा असेल तर मग शिवसेनेमध्ये आपण लोकांसाठी, लोकांच्या विकासासाठी, भारताच्या विकासासाठी शिवसेनेसोबत या ठिकाणी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. काही अटी शर्ती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे. आणि बरीचशी कामं जी आहेत ही कामं माझ्या अखत्यारीतच येत आहेत, म्हणजे म्हाडा आणि SRM आणि पालकमंत्री देखील त्यांनी सगळं बघून आलेत. ते बरोबर म्हणजे अभ्यास करून आलेत. खरं आहे, म्हणजे खरं म्हणजे लोकप्रतिनिधी, नगरसेवक कसा असावा तर त्याचं उदाहरण आहे रामदास कांबळे. त्यांनी बाबा झटकेपट निर्णय घेतला नाही, बाबा माझ्या वार्डातल्या लोकांना न्याय कसा मिळेल, कुठले कुठले विषय कोणाशी निगडीत आहेत याचा सगळा अभ्यास केला. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि त्यांनाही माहित आहे की एकदा आपण निर्णय घेतला, एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्याचं काम आपण करतो. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी आपल्याला ते शिकवलेलं आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज गेले 20 वर्ष ज्यांची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये होती त्यांनी मुंबईमध्ये जे काही केलं ते आपल्या समोर आहे. मी त्याचं काही उहापोह करू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगेन, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळ्यात पहिलं मी काम केलं की मुंबईचे सर्व रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे. खड्डे मुक्त मुंबई हे आम्ही संकल्प घेतला आणि आता 2 फेजमध्ये मुंबईतले सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करतोय. एक टप्पा जवळजवळ पूर्ण होतोय, दुसरा टप्पा जवळजवळ पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये कंप्लीट होईल आणि मुंबईमध्ये तुम्हाला खड्डे शोधावा लागेल. हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला मी देऊ इच्छितो. मुंबईमध्ये आपण कोस्टल रोड जो सुरू झाला त्याला गती देण्याचं काम केलं. आज मुंबईतले अटल सेतू रस्ता आपण पाहिला, कोस्टल रोड पाहिला, मुंबईतले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिले. मुंबईमध्ये मेट्रोला स्टे दिला होता, कारशेडला स्टे दिला होता, तो आपण हटवला. मुंबईतलं मेट्रोचं नेटवर्क सुरू झालं. मुंबई मेट्रो 3 बंद होती, ती सुरू केली. असे अनेक कामं आपण मुंबईमध्ये केले. त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जिकडे अगदी अडगळ होती, जिथे डेब्रिज टाकत होते, तिथे पण आपण बघा की तिथे मुंबई, तिथे ब्युटिफिकेशनचं काम झालं, तिथे लँडस्केपिंग होत आहे, तिथं झाडं चांगली लावली जात आहेत. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला. जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत आहे, अगोदर आम्ही 50 दवाखाने इथे ठाण्यात सुरू केले आणि मुंबईमध्ये
त्यावेळी तत्कालीन आयुक्त चहल यांना सांगितलं आणि ते काम सुरू झालं. तुमच्याकडे आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जवळपास 250-300 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरू केला. घराच्या जवळ लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागू नये म्हणून ते आपण केलं. आता त्यासाठी जे तपासण्या करायच्या आहेत त्यासाठी देखील 1600 कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना करायला सांगितली 1600 कोटीची आणि ती देखील केलेली आहे. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट तपासण्या विनामूल्य होणार आहेत. आणि म्हणून त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधं जी आहेत ती काही न परवडणारी औषधं होती सर्वसामान्य लोकांना. त्या ठिकाणी 0 प्रिस्क्रिप्शन देखील औषधं देखील देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि मग असे अनेक निर्णय आपण स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई करतात. जे आपले सफाई कर्मचारी त्यांची अवस्था वाईट होती त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील आपण चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी देखील निर्णय घेतला आणि त्याचं कामही सुरू झालं. त्यामुळे असे निर्णय घेतल्यामुळेच या ठिकाणी काही लोकांची दुकानं बंद झाली कारण आता रिपेअरिंग होणार नाही. तुमचं नाही. काही लोक दरवर्षी ते पावसाळ्यामध्ये दुरुस्ती करत होते डांबराची. आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे 20-25-30 वर्ष काही होणार नाही. त्यामुळे काही लोक जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही काम केलं ते आपण सगळं पाहतोय. एसटीपी देखील साधी झाली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटीपीचा निर्णय घेतला आणि 7 एसटीपीचं काम सुरू आहे. आज समुद्रामध्ये सोडलं जाणारं पाणी पूर्ण प्रदूषित आहे, काळं झार आहे. आता हे एसटीपी झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो. असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी रेस्कोची जागा घेतली, ज्या एक मोठं अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथं करतोय 120 आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण 300 एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय. म्हणून या असे जे काही सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईकरांसाठी फक्त निवडणुका आल्या की मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही. कायमस्वरूपी मुंबईकरांची आठवण झाली पाहिजे. मुंबईकरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार असे आवाई सुरू होईल. पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पडलेली आहे. आणि तर मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी काही बोललं, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही बाप मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि मग आर्थिक राजधानीचं वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक जे कोविडमध्ये देखील त्यांनी काय कशी कामं केली खिचडीमध्ये कोविड सेंटरमध्ये, मी आता त्याच्यात जात नाही, परंतु हे जे काय आपल्या समोर आहे. आणि म्हणून मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काही लोक समजत होते. त्यांचा जो काही या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. आता मी रामदास एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवायच्या, तुमच्या वार्डातले सगळे विषय आपल्याला सोडवायचे आणि म्हणून ते सगळे आपल्या विश्वासाने आलेले आहेत. आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवलाय तो सार्थ करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल. मी स्वतः आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला माहित आहे मी एकदा ठरवलं की ते बरोबर करून टाकतो. आणि 2-2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की या महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, जगभरातल्या अनेक देशांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून जे आम्ही केलं ते लोकांच्या जनतेच्या भल्यासाठी केलं. जनतेने ते स्वीकारलं आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते तुम्ही हे केलं ते केलं, दूषणं वेगवेगळी देताही देत आहेत. परंतु आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, कामाला कामातून उत्तर देतो, आरोपाला कामातून उत्तर देतो. आणि म्हणून ज्यांनी आरोप केले त्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने जागा दाखवली.
आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून विधानसभेत आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो आणि जे 100 लढून 20 जागा जिंकल्या जेमते. आणि म्हणून जे काम करतात त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला. जे घरी बसतात त्यांना घरी बसवलं आणि म्हणूनच काही लोकांना तर मी बाहेर काढलं फिरायला. माझ्यामुळे काही लोक बाहेर फिरू लागले आणि काही लोकांचा काय आता जाऊ देतं पट्टा गेला, कोणाचा अटकला, कोणाचा गळ्यात गेला, ते सोडून द्या. पण मी एवढं सांगतो, मला पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम करायचं. या मुंबईचा विकास आपल्याला करायचा. या मुंबईला खऱ्या अर्थाने जे वैभव प्राप्त करून द्यायचंय. मुंबई आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये जगातले लोक येतात आणि म्हणून आज जर चौपाटी आपण मरीन ड्राईव्हला गेलो तर बघा किती मोठा परिसर त्या ठिकाणी लोकांना फिरण्यासाठी आपण करतो. मोठं गार्डन होतंय त्या बाजूने. खूप मोठी एक बदल जो आहे, विकास जो आहे मुंबईमध्ये होतोय. आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये परवडणारी घरं मिळाली पाहिजे, परवडणारी भाड्याची घरं मिळाली पाहिजे अशी आम्ही हाऊसिंग पॉलिसी केली, नवीन पॉलिसी केली गृहनिर्माण विभागाची. ते विभाग माझ्याकडे आहे. आपल्या नोकरदार महिलांसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईकर, मुंबईच्या बाहेर जो फेकला गेला त्याला कारणीभूत कोण आहे याचा देखील विचार केला पाहिजे. त्या मुंबईकरांना आम्ही SRA आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं म्हाडा याच्या माध्यमातून पुनर्विकास करून मुंबई बाहेर फेकला गेलेला, अगदी वसई विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर इकडे गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला आणायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं धोरण आहे, हे आमची भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही तर 100% तिथं निवडून येणार आहात, कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यासू आहात. हा विचार सगळा करून आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता ते युवा आहेत, ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांची नियुक्ती करत आहे. त्यांनी युवकांना सोबत घेऊन पुढे जावं. युवकांना म्हणजे बाकी लोकांना पण घ्या, भारतामध्ये सगळ्यात असतात ना, आपले युवक असतात, महिला असतात, ज्येष्ठ असतात, सगळे असतात. त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एवढंच सांगतो, जे जे तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे, ज्या ज्या तिथल्या समस्या, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मैत्री दिन आहे, काय शुभेच्छा असेल तुमच्या मित्रांना? सर 124 आता आकडा पोहोचलेला आहे माजी नगरसेवकांचा. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने हा मोठा मुंबई महापालिकेच्या मी कालच परवाच्या दिवशी कोणाचा प्रवेश होता तेव्हा हे पाहिलं मी की आता रामदास कांबळे यांना धरून जे माजी नगरसेवक आहेत यांची संख्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये आता 124 झालेली आहे. त्यामुळे या सर्व जे काही लोक सोडून आले त्यांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर ते आलेले. खऱ्या अर्थाने 1 to 4 चा आकडा झालेला आहे. 1 to 4 चा आकडा खऱ्या अर्थाने झाला. येणाऱ्या काळात आता मोठा भोपळा देखील फोडला जाणार आहे. हा 1 to 4 म्हणा, भोपळा फुटणार म्हणा, भोपळा त्यांना भोपळा आता काय राहिलंय आणि भोपळा फुटलेलाच आहे. राहिलेले कधी नाही ते तुम्हाला बोलवत जाऊ ना आम्ही. 124चा आकडा तर पार केलेला आहे, पण आता ही काय स्वबळाची तयारी म्हणता येईल का? कारण का 227 हे वॉर्ड्स आहेत आणि त्यामध्ये 124 तर तुमच्याकडे म्हणजे जी मेजर माइंडेड लागतो तो आता जवळपास. आता शिवसेना, भाजपा, महायुती, आमची जी महायुती मजबूत झालेली आहे, ताकद त्याची वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. आणि जसं लोकसभा महायुती जिंकली, विधानसभा महायुती जिंकली, तशा महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकणार आहे.
दोन्ही टाकले एकत्र झाल्यानंतर तुमच्याकडचे प्रवेश थांबतील, मात्र आता प्रवेशांचा धडाका जो आहे तो सुरूच राहील. अरे बाबा, त्या दिवशी रात्री 11:30 वाजता 12 वाजता यवतमाळवरून आलेले उबाटाचे पदाधिकारी 2 दिवस इथं थांबले होते. मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तिथं थांबले, ते गेले नाहीत वापस. त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला. त्याच्या सकाळी त्या दिवशी मी जाण्याच्या अगोदर 2 मुंबईतल्या नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश का होतोय, हा प्रवेश का होतोय याचं कारण रामदास कांबळे यांनी सांगितलं की गेले 2.5 वर्ष 3 वर्ष जे या महायुतीचं काम सुरू आहे, विकासाचं काम सुरू आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम सुरू आहे, त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे ते भारावून जाऊन शिवसेनेमध्ये आलेले. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चाललेलो आहे, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय म्हणून लोक येत आहे. आणि त्यामुळे आम्ही शोलेमधले असरानी नाहीये, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी पीछे आओ पीछे कुछ नाहीये. त्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो, आम्ही कार्य करणारे कार्यकर्ते आहोत, काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आमच्याबरोबर जे येत आहेत ते कार्यकर्ते येत आहेत. हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. धन्यवाद. ब्रह्मवीरमध्ये आपण डान्सबार बोलताना दाखवलं होतं आणि याच्यामध्ये मैत्रीचं काय म्हणाल तुम्ही? त्यांनी विकासाच्या यात्रेत सामील व्हावं आणि त्यांना देव सद्बुद्धी दे. सगळे धन्यवाद. जे बोलते ते हो, थांबा थांबा थांबा, हो बाजूला हो, चालू आहे चालू आहे, प्रेस चालू आहे. हो वैजला भाई 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 हे बाजूला हे खाली वायर खाली हे दोस्ता दादा बघ बाहेर घे, आम्ही घे ना मुद्दा खालचा आई आई हे कुणाला जा ना पुढे, वर आवाज दे आवाज दे, कुणाला आवाज दे. समोर ना बाजूला